मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। ठाण्यातील बैठकीमध्ये संभाजीनगरातील अब्दुल सत्तारांचं बंड शमलं, एकनाथ शिंदेंनी घेतील तो निर्णय अंतिम, सत्तारांची प्रतिक्रिया। भाजप शिवसेनेला संपवेल ही सत्तारांची व्यथा खरी, आपल्या मतदारसंघावरही मित्रपक्ष भाजपकडून अन्याय, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं मोठं वक्तव्य। महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद, बंडोबांना थंड करण्याकरता रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंत मैदानात। मुंबईतील फेरीवाल्यांचं आज प्रलंबित मागण्यांकरता राज्यव्यापी आंदोलन, धंदा बंद, चलो मंत्रालय हाक काढणार मोर्चा। गुजरातच्या सुरत जवळ राज्यातील 2 एसटीची समोरासमोर धडक, अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू, मृतांना 10 लाखांची मदत। कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची DK शिवकुमार घेणार शपथ, तर उपमुख्यमंत्रीपदासाठी परमेश्वर आणि प्रियांक खरगे यांच्यामध्ये रस्सीखेच। गावच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले। 6 महिन्यांपासून असलेलं थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। चंद्रपूरमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेला पाणी टंचाई विरोधात आंदोलन करावं लागलं। हे जनसामान्यांचं आंदोलन असल्याचा शिवसेना नेत्यांनी दावा केलाय। वारंवार प्रयत्न करून देखील मनपा प्रशासनानं शहरातील पाणी टंचाईबाबत योग्य भूमिका घेतली नसल्याचा आरोप केलाय। नंदुरबारमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं जिल्ह्यातील पाणी आणि स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले। मानधन न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कर्मचाऱ्यांनी मानधन न मिळाल्यास 1 जूनपासून काम बंद आंदोलन सुरू केलं। गेल्या वर्षी पुराचा फटका बसलेल्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा पाण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलाय। सीना नदीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भर उन्हात माढा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बीडमध्ये ऊसाच्या थकीत बिलासाठी पांगरी येथील साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी टाळे ठोको ठिय्या आंदोलन केलं। थकबाकी तात्काळ जमा न केल्यास शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर स्वाभिमानी सचिव संघटनेतर्फे सहकारी संस्था सचिवांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख संघात समाविष्ट करावं आणि कामगार कायद्याअंतर्गत वेतन श्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या नरसी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एका ग्रामस्थांना आमरण उपोषण सुरू केलं। डॉक्टर 24 तास उपलब्ध राहत नाहीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, कार्यरत कर्मचारी मुख्यालयी शासकीय निवासस्थानी राहत नसल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला। आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी MIDCच्या ऑफिसमध्ये कचरा टाकत निषेध केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल झाल्यानंतरही शेतकऱ्यांना तात्काळ डिझेल देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला। परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी पेट्रोल पंप प्रशासनाकडे जाब विचारत तात्काळ डिझेल वाटप सुरू करण्याची मागणी केली। मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी युसुफ रंगवालावर डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर महिलेशी चॅटिंगवर आक्षेपार्ह भाष्य केलं, तसंच त्यानंतर महिलेला व्हिडिओ कॉल करून गंभीर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी डोंगरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। विरार वांद्रे लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी चक्क दोरी आणि लाकडी फळीच्या सहाय्यानं डब्यात पाळणा बांधून त्यावर बसून प्रवास केल्याची घटना घडली।
इंधन दरवाढीचा फटका महामंडळाला देखील बसतोय. एप्रिलच्या सुरुवातीला 91 रुपये प्रति लिटरनं मिळणारं डिझेल मे अखेरीस 100 रुपयांपर्यंत गेलंय. प्रति लिटर जवळपास 10 रुपयानं वाढलेल्या डिझेलमुळे एसटी महामंडळाच्या धाराशिव विभाग कार्यालयाला दररोज 3,20,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. तिकीट दरात कोणतीही वाढ केली नसल्यानं एसटीच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा भार पडतोय. धाराशिवमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान कृषी विभागानं शेतकऱ्याची कार्यशाळा आयोजित करून लाखो रुपयांचा निधी गडप केल्याचा आरोप क्रांतिकारी संघटनेनं केला. या घोटाळ्याची चौकशी करावी यासाठी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. मावळमधील दारुंबळे ते सांगावडे या सुमारे 2.4 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेत निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केलाय. पीएमआरडीएच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या कामात नव्यानं टाकलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर आवश्यक तेवढं पाणी मारलं जात नसल्यानं रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडत असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक सुतारवाडी इथे पार पडली. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमोद म्हसकर यांच्यावर पक्षाच्या पेण विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. गोंदिया शहरातील गोविंदपूर येथील प्रसिद्ध साई मंदिराच्या जवळील एका विद्युत डीपीला रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत वेगवेगळ्या मार्गांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या भीषण आगीत विद्युत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. आदित्य फतेपूरकरांच्या सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्या असल्याचा भाजपनं आक्षेप घेतला होता. अमरावतीमधील अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी विप्लव बाजोरियांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. संपत्तीच्या विवरणाबाबत माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला होता. पुणे विधान परिषदेतील भाजप बंडखोर उमेदवार प्रदीप कंद उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला जागा सुटल्यानं कंद यांनी बंडखोरी केली आहे. राहुल कुल यांच्या मध्यस्थीनंतर प्रदीप कंद आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली आहे. सत्तारांवर आता नाही तर 4 तारखेनंतर बोलणार असं दानवे यांनी स्पष्ट केलं. अब्दुल सत्तारांनी भाजपवर गंभीर आरोप करत भाजपनं आमचं मुंडगं छाटलं असल्याची टीका केली होती. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. महायुतीबाबत माध्यमांसमोर वक्तव्य करताना आपल्या नेत्यांची परवानगी घ्यायचं ठरलं होतं. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली का असा सवाल बावनकुळे यांनी केलाय. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे राजकारणात नौखे आहेत आणि त्यामुळे त्यांनी विधान परिषदेची पुण्यातील उमेदवारी देताना घाई केल्याचं धक्कादायक विधान योगेश बहल यांनी केलंय. भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवेंनी तनपुरेंप्रमाणेच जयंत पाटलांनाही वाटू शकतं की आपल्याला न्याय मिळेल, त्यामुळे त्यांचाही उद्या विचार कदाचित बदलू शकतो असं वक्तव्य दानवेंनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय. औरंगाबाद जालना विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 पैकी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झालाय. उद्यापासून अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र यामध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधान परिषदेच्या ठाणे पालघरमधून महायुती जिंकणार असल्याचा विश्वास निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणूक गांभीर्यानं घेतली नाहीये, कारण त्यांना त्यांचा पराभव होणार हे माहिती असल्याचा टोला डावखरे यांनी लगावलाय. गोंदिया भंडारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार ठरलाय. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. यावरून प्रफुल्ल पटेल यांनी टोला लगावलाय. त्यांचं काहीही होऊ द्या, महायुतीचे सर्व 17 उमेदवार निवडून येतील असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी हा आक्षेप घेतला. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला. महाविकास आघाडीतील जागावाटपात अहिल्यानगर विधान परिषदेची जागा काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी ही माहिती दिली आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये छाननीमध्ये सर्व 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. भाजप आणि शिवसेना उबाठामध्ये थेट लढत होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील एका बंडखोरानं अपक्ष अर्ज दाखल केला.